वणी शहरात वाहतूक पोलिसांकडून दुचाकी व चारचाकीवर दंडात्मक कार्यवाही केल्या जात असून सामान्य जनतेला या वाहतूक पोलिसांच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे। मात्र वणी शहराला लागून असलेल्या चिखलगाव येथे लाल पुलिया परिसरात भल्या मोठ्या ट्रकांची रांग रस्त्यावर लागून असताना वाहतूक पोलीस या ट्रकांवर कोणतीही कार्यवाही करीत नसल्याने मनसे व प्रहार पक्षाने सीटीव्हीच्या बातमीची दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षक व वाहतूक शाखेला निवेदन दिले। जर येत्या काळात लाल पुलिया परिसरातील वणी शहरातील वाहतूक सुरळीत झाली नाही तर उपवाहतूक शाखा कार्यालय बंद करा असे निवेदन मनसेचे राज्य उपाध्यक्ष इर्शाद खान यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले। आपल्या सोबत आहेत आमचे वणीचे प्रतिनिधी मनोज नवले। वणी शहरामध्ये वाहतुकीचा पूर्णतः बोजवारा उडाला आहे, मात्र वाहतूक शाखा याच्यात पूर्णतः अपयशी ठरत आहे। कोणत्याही पद्धतीची जड वाहनांवर कारवाई होताना दिसत नाही आहे। आपण बघू शकतो, आपण आहोत सध्या वणी चंद्रपूर हायवेवर। त्या ठिकाणी टोल नाका आहे, या ठिकाणी मोठमोठ्या ट्रकांची लाईन लागून आहे। रस्ता पॅक झालेला आहे। पीटीसी कंपनी आहे या ठिकाणी। या कंपनीच्या गाड्या जे आहे रस्त्यावर लागतात, मात्र वाहतूक पोलीस याच्यावर कोणती कारवाई करताना दिसत नाही आहे। वाहतूक पोलीस एवढे निगरगट्ट का आणि अशा पद्धतीची या ट्रकांवर कारवाई का होत नाही? सामान्याचे जीव जात आहे। एवढंच नव्हे तर वणी यवतमाळ जो हायवे आहे त्या हायवेवर सुद्धा मोठमोठ्या ट्रकांचे लाईनी लागून राहते, त्याच्यावर सुद्धा कारवाई नाही। त्या लालपुल्या परिसरामध्ये कित्येक युवकांचा, नागरिकांचा, शेतकऱ्यांचा जीव देखील गेला आहे। मात्र वाहतूक विभाग अजूनही सामान्य नागरिकांच्या हाकेला ओ देताना दिसत नाही आहे। त्यांचा जीव घेताना फक्त वाहतूक शाखा दिसत आहे। सामान्याचा जीव गेला तरी बेहत्तर, आम्हाला घेणं देणं नाही अशाच काहीतरी वाहतूक विभागाकडून बोलून दाखवण्यात जात आहे। मात्र त्या ट्रकांवर कुठल्याही पद्धतीची कारवाई होताना दिसत नाही आहे। तर आता पोलीस अधीक्षक यांच्यावर लक्ष देऊन कारवाई करणार का असा देखील आता जनसामान्यामध्ये प्रश्न उपस्थित होत आहे। जर कारवाई झाल्यास जड वाहनांवर होणार का? कारण फक्त वाहतूक शाखा 4 व्हीलर आणि 2 व्हीलरवरच कारवाई करताना दिसून येत आहे। सामान्य शेतकरी हे खेडेगावातून वणी शहरात आपल्या शेतीचे सामान घेण्याकरिता येत असतात, मात्र त्या शेतकऱ्यांना त्या वाहतूक पोलिसांच्या भुर्दंडाला सामोरं जावं लागते आणि हजारो रुपयांची चलान वाहतूक पोलीस शेतकऱ्यांच्या माथ्यावर मारताना दिसत आहे। काही दिवसा अगोदरच मनसेचे नेते राजू उंबरकर यांनी थेट आरोप केला की वाहतूक शाखा फक्त वसुली करण्यासाठी या ठिकाणी असेल तर आपलं वाहतूक विभाग गुंडाळून आपण बंद करावे असा देखील आरोप राजू उंबरकर यांनी केला। मात्र अजूनही वाहतूक विभागाला जाग आल्याचे दिसत नाही आहे आणि फक्त दुचाकी आणि चारचाकीवरच कारवाई होत आहे। मात्र अशा मोठ्या जडजड वाहनांवर अद्याप कारवाई होत नाही आहे। पीटीसी कंपनी आहे, समोरील वणी यवतमाळ मार्ग आहे, त्या ठिकाणी एसीएस कंपनी, डीटीएस कंपनी, या ठिकाणी मोठमोठ्या लाईनच्या गाड्या मोठ्या लाईनमध्ये उभं असतात। त्या गाड्यांमुळे, ट्रकांमुळे अपघात देखील होतात। मनोज नवले, सीटीव्ही न्यूज, वणी यवतमाळ।